तर बघा मित्रांनो, प्रश्न आपल्याला काय विचारला आहे, एक टेबल 3000 रुपयामध्ये विकत घेतला आणि 3200 रुपयामध्ये विकला. तर पैशांच्या स्वरूपात नफा किंवा तोटा शोधायचा आपल्याला. तर सोपं आहे. बघा, आपली खरेदी किंमत किती आहे? 3000 रुपये. आणि विक्री किंमत किती आहे? तर 3200 रुपये. त्यामुळे जर आपल्याला नफा किंवा तोटा काढायचा असल्यास, आता इथे विक्री किंमत जर खरेदी किंमतपेक्षा मोठी आहे तर साहजिकच आहे, इथं नफा झाला आहे. त्यामुळे नफ्यासाठी आपण असं म्हणू शकतो, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. म्हणजे 3200 वजा 3000 रुपये, तर आलं 200 रुपये. 200 रुपये आपला नफा झाला. हे आपलं उत्तर. अत्यंत सोप्या प्रकारचा हा प्रश्न. तर बघा मित्रांनो, या प्रश्नामध्ये दिला आहे, मोबाईल फोनची विक्री किंमत 59,620 रुपये आहे. म्हणजे विक्री किंमत दिली आपल्याला ती आहे 59,620 आणि तो 8.4% नफा विकला गेला आहे. म्हणजे नफा झाला 8.4%. तर विचारलं आहे, मोबाईल फोनची मूळ किंमत किती? तर बघा, नफा हा नेहमी खरेदी किंमतीवर होत असतो. म्हणजे जसं समजा ही विक्री किंमत आहे जी 100% अधिक हा नफा असतो. आता हा 100% म्हणजे काय? तर ही म्हणजे खरेदी. म्हणजे 100 अधिक 8.4 म्हणजे एकूण झाले 108.4%. तर ही झाली आपली विक्री किंमत. तर बघा, आता आपल्याला मूळ किंमत विचारली, म्हणजे आपल्याला खरेदी विचारली, खरेदी किंमत. तर ती कशी काढायची? तर हे 59,620 रुपये म्हणजे या किमतीचं मूल्य आहे, विक्री किंमतीचं, म्हणजे 108.4. तर आपल्याला आता खरेदी किंमत काढायची. तर खरेदी किंमत म्हणजे 100%. तर बघा, हे त्याच्यामुळे कट झालं. काढायचं असेल तर वरती आपल्याला 10ने गुणावं लागेल, कारण की एक डेसिमल पॉईंट काढायचा म्हणजे इकडे 10ने गुणावं लागेल. म्हणजे आता कॅल्क्युलेशन झालं, 59,620 डिवाइड बाय 1084 गुणिले हे 1000 झाले. तर आता याला 4ने भागतो आपण. 4 दूने 8, 4 7 28, 4 1 4 आणि हे 4 गुणिले 25 च्या पुढे हा एक 0. 271 या 59,620ला डायरेक्ट भाग जातो. 271 271 नंतर 2 2 0. आता 220 गुणिले 250 हे 2 0. 25 दुने 50चा 1 0, 5 पुढे 25 दुने 50 आणि राहिलेले 5 म्हणजे झाले 55,000. तर आपला आन्सर आला आहे 55,000. बघा मित्रांनो, प्रश्नात काय दिलं आहे,
मिहीरने एक पुस्तक 625 रुपयाला विकत घेतले आणि काही कारणामुळे त्याला ते विकावं लागले. ते विकले 550मध्ये. तर तोट्याची टक्केवारी शोधायची आहे. तर बघा, आपली खरेदी किंमत काय होती, म्हणजे मिहीरने खरेदी केलेले 625मध्ये आणि विक्री केली ती 550. म्हणजे बघा, तोटा झाला म्हणजे काय झालं, तर त्याची विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कमी असणार. म्हणजे काय अडचणीमुळं त्याला ते घेतलेल्या किमतीपेक्षा कमी याच्यात विकावं लागलं. त्यामुळे घेतलं त्यांनी 625ला आणि विकले 550ला. तर त्याला तोटा झाला एकूण 75 रुपये. तर आता तोट्याची टक्केवारी काढायची आपल्याला. तोट्याची टक्केवारी तर ती कशी काढणार, तर 75 रुपये त्याला तोटा झाला आहे. पण नफा किंवा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर मोजला जातो. त्यामुळे खरेदी किंमत खाली गेली आणि टक्केवारी काढायची म्हणजे अर्थातच 100ने गुणायचं. तर आता 25ने भाग दिला तर 25 चौक 100, 25 त्रिक 75 उरले 3 गुणिले 4 म्हणजे 12%. म्हणजे आपलं तोटा किती आहे, तर एकूण 12%. हे आपलं उत्तर आहे मित्रांनो, म्हणजे आपला ऑप्शन बी. तर बघा मित्रांनो, प्रश्नात विचारलं आहे, एका दुकानदाराने एक वस्तू 30% तोट्यावर विकली आणि विक्री किंमत 350 रुपये असेल तर मूळ किंमत शोधा. मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत आपल्याला शोधायची आहे. तर आपल्याला काय काय दिलं आहे, तोटा दिला आहे आपल्याला 30%, विक्री किंमत दिली आहे ती 350 रुपये आणि खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे. तोटा झाला म्हणजे नक्कीच खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा मोठी असणार. म्हणजे खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा मोठी असणार. म्हणजे खरेदी किंमत जर समजा 100% असेल तर त्याच्यातनं तोटा होतोय म्हणजे 30% वजा होतोय, म्हणजे 70% उरले. आता 70% बघा, जी 350 रुपये विक्री किंमत दिली आहे तीच ह्या 70%चं मूल्य आहे. म्हणजे 350 रुपये हे 70%चं मूल्य आहे. तर आपल्याला खरेदी किंमत विचारली, तर खरेदी किंमत ही नेहमी 100% असते. तर हे सॉल्व करायचं आता. 7 5 35 आणि इकडे 5 गुणिले 100 म्हणजे 500. म्हणजे आपली खरेदी किंमत झाली 500 रुपये. हे आपलं उत्तर, म्हणजे ऑप्शन ए. बघा मित्रांनो, प्रश्नात काय विचारलं आहे, दुकानदाराने 40% तोट्यावर विकली एक वस्तू. आता तोटा झाला 40%. जर विक्री किंमत 6000 असेल, म्हणजे विक्री किंमत दिली आपल्याला ही आहे 6000 रुपये. तर मूळ किंमत शोधा, म्हणजे खरेदी किंमत आपल्याला विचारली आहे. तर तोटा झाला आहे म्हणजे खरेदी किंमत वजा विक्री किंमत, म्हणजे खरेदी किंमत ही नक्कीच विक्री किंमतीपेक्षा मोठी असणार. तर तोटा झाला आहे 40%चा, म्हणजेच समजा खरेदी किंमत 100% असेल तर 100 मधनं किती कमी केले तर 40% येतील, म्हणजे 60%. जर कमी केले तर 40% तोटा आहे. तर आपल्याला दिलेली विक्री किंमत
₹6,000. तर बघा मित्रांनो, 6,000 रुपये जर 60% याचं मूल्य आहे. म्हणजे विक्री किंमत आपल्याला पैशांच्या स्वरूपात दिली आहे 6,000 रुपये आणि टक्केवारीमध्ये आपण काढली ती म्हणजे 60%. आणि आपल्याला विचारलं आहे खरेदी किंमत. खरेदी किंमत असते 100%. तर आता फक्त सॉल्व करायचं. 60 हे 1 आणि हे पुढचे 2 शून्य. 100 गुणिले 100 एकावर 4 शून्य म्हणजे आले 10,000 रुपये. जी झाली आपली खरेदी किंमत. म्हणजे आपला ऑप्शन सी. तर बघा मित्रांनो, प्रश्नात विचारलं आहे एका वस्तूची मूळ किंमत 6,450 रुपये आहे. म्हणजेच खरेदी किंमत 6,450 रुपये. जर ती 16% नफ्यावर विकली गेली, म्हणजे नफा दिला आहे 16%, तर त्याची विक्री किंमत किती? विक्री किंमत आपल्याला काढायची आहे. बरोबर. तर आता नफा झाला आहे म्हणजे नक्कीच विक्री किंमत ही मोठी असणार. कशापेक्षा? तर खरेदी किंमतीपेक्षा. बरोबर. जर नफा 16% झाला आहे तर खरेदी किंमत आपली असते 100%. तर किती टक्क्यातनं 100% वजा करावे म्हणजे 16%चा नफा होईल? तर खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत मोठी असते म्हणजे नक्कीच 116% जर 100% वजा केले तर आपल्याला 16%चा नफा मिळेल. तर बघा 6,450 ही खरेदी किंमत आहे म्हणजे ही 100%ची व्हॅल्यू आहे, 100%चं मूल्य आहे. आणि आपल्याला विचारले विक्री किंमत. आता इथं याच फॉर्म्युल्यामध्ये जर विक्री किंमत काढायची असली तर आपल्याला खरेदी या बाजूला टाकावं लागेल. म्हणजे तो फॉर्म्युला होईल नफा अधिक खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत. म्हणजे ह्या 16%मध्ये हे 100% मिळवले तर आपल्याला मिळेल 116%. बरोबर. तर आपल्याला आता विक्री किंमत विचारली आहे म्हणून 116%ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे गुणिले 116. म्हणजे आपल्याला दिलेली आहे ही गोष्ट आणि आपल्याला काढायची आहे ही गोष्ट. 4 9 36. 25 ने भाग जाईल. 25 1 25, 25 2 50, 25 5 125. उरले 20 पुढचा शून्य 200 म्हणजे 25 8 200 म्हणजे उरले 258 गुणिले 29 7,482 जी आपली मिळाली विक्री किंमत. आपलं उत्तर आहे 7,482 म्हणजे ऑप्शन क्रमांक ए.